चराचरी पवन झालो चराचरी. प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक 4 ज्ञान कर्म संन्यास योग त्याला निरोप दिला आणि जाता जाता त्यांनी सांगितलं तैसा मनाचा मारू न करता. कारण ज्याला ब्रह्मज्ञान कळलं, आत्मसाक्षात्कार झाला, जगाचं मिथ्यत्व कळलं, त्या विषयामध्ये राहतो, त्याला काम क्रोध लोभ काही तकलीफ देत नाही. त्याचा लोभ असतो ना ईश्वराप्रमाणे, ईश्वरावर असतो. सर्व लोभ्या जैसे धन तैस्या परी आम्हा नारायण. त्यांना लोभी लोकांना पैसा आवडतो, आम्हाला काय आवडतो? नारायण आवडतो. त्यांच्यानंतर त्यांच्याकडं कामना पण आहे, त्यांच्याकडे पण कर्म आहे, ते पण कर्म करतात. सर्व नवे नवे त्यांना त्या कोणत्याही कर्माचा आणि काम ज्याला आपण म्हणतो त्याचाही त्यांना काय डिस्टर्ब होत नाही. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, जाताना त्यांच्या पत्नीच्या पोटामध्ये नारायण नावाचं बाळ जगत होतं. त्यांना काय त्याच्याशी घेणं देणं नाही, काम पण नाही. क्रोध रागवतात ना ते आपल्याला, आपण आपल्याला 10 वेळा सांगितल्यानंतर आपण जसं आपल्या मुलावर रागवतो तसं ते पण रागवतात. किती सांगू तरी नाही कती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. आता बघा आपल्या तालुक्यातली शिवी दिली का नाही, जुंद्री भाषेतली आहे की नाही. मग त्यांना राग येतो, त्यांना बी काम असतो, त्यांच्याकडे त्यांचं काम नाही ना. ओ हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम. तसं पाहिलं तर ज्ञानी माणसाला कोणतंच कर्तव्य राहिलेलं नाही. आणि चौथी याच्या ठाई काही करणेच नाही, म्हणून भक्तू एक उपाही ज्ञानी आजो. 4 भक्त, एक अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी. अर्थ आहे ना, त्याला काहीतरी अपेक्षा आहे, देवाकडे पिडलेला आहे, देवा संकटातून सोडव रे बाबा, मी तुझ्या शरण आलेले आहे, तो अर्थ. अर्थार्थी जिज्ञासू, अर्थार्थी म्हणजे पैशासाठी भक्ती करणारा, आणि जिज्ञासू जाणायचं हे काय ते काय ते काय करायचं नाही पण जाणायचं. आणि चौथा ज्ञानी, आणि चौथी याच्या ठाई काही करणेची नाही, म्हणून भक्तू एक उपाही ज्ञान. त्याला काही करायचं नाही पण भगवंत त्याच्याकडून करून घेत असतो, ठीक नाही. असा ज्ञान मार्ग आहे. तो ज्ञान मार्ग स्वीकारला तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. आसक्ती जर संपली, हा बाऱ्या खोला, आसक्ती जर संपली, बाऱ्या नाही खोलल्या, आसक्ती जर संपली आणि मग तो या जगात जरी राहिला तर त्यांनी सर्व कर्म केली तरी त्यांनी काहीच केलेलं नाही. जसं पूजेला बसल्यानंतर ब्राह्मण काका म्हणतात त्या पत्नीला, मालकाच्या हाताला हात लावून फुलं सोडा, तांदूळ सोडा, आणि प्रत्येक वेळेला म्हणतात स्वाहा. फुलं सोडली, तांदूळ सोडलं, स्वाहा. पाणी सोडा, स्वाहा. म्हणजे काय, तुम्ही जी कर्म केलेली आहे ती ब्रह्मार्पण झालेली आहे, ब्रह्मार्पण झालेली आहे. ब्रह्मार्पण मस्तू, ब्रह्मार्पण मस्तू. जी कर्म, प्रकृती म्हणजे शरीर आणि पुरुष म्हणजे परमात्मा, आणि इकडे काय केलं, नवरी म्हणजे प्रकृती आणि हा पुरुष, हे रूपक आहे पण खरं कोण आहे, ही प्रकृती आहे. आणि याच्या आतमध्ये राहणारा जो परमात्मा आहे तो पुरुष. या दोघांकडून झालेली कर्म सगळी ब्रह्मार्पण मस्तू झाली. आणि जी यज्ञामध्ये होमामध्ये टाकलेली जे कर्म आहेत ती जळून जातात, त्याच्यामुळे ती उगवत नाहीत. अशी कर्म केली ज्ञानी माणसाने तर तोही तीच कर्म करतो, आणि जो अज्ञानी आहे तोही तीच कर्म करतो. पण अज्ञानाला ती कर्म बाधक होतात आणि ज्ञानाला बाधक होत नाही. का ज्ञानाला बाधक होत नाही? तो म्हणतो मी हे करतच नाही, माझी प्रकृती करते, मी काहीच करत नाही, त्यामुळे तो सेफमध्ये. हो, आणि जो करतो ना मी केलं मी केलं मी केलं असा अज्ञानी म्हणतो. ज्ञानी म्हणतो नाही, जो मनाशी चाडणं सांगे, प्रकृतीचे केले ने घे, प्रकृतीने केलेलं आपल्या माथ्यावर घेत नाही, आणि श्रद्धेचे ने संभोगे सुखिया झाला. त्या आत्मस्वरूपाशी, त्या ज्ञानाशी समरस होऊन तो जीवनात सुखी होतो. असा ज्ञान कर्मयोग आहे ज्ञान कर्म संन्यास योग. अर्जुनाला पहिला सांगितलं, अर्जुनाला विषाद झाला. दुसरा अध्याय होता ज्ञान सांगितलं, त्याच्यामध्ये कर्म सांगितलं. ज्ञान सांगताना सांगितलं बघ कर्म करायचं पण कर्माचं कर्तृत्व नाही घ्यायचं, मी केलं नाही म्हटायचं. पण अर्जुनाला कळालं नाही. 5000 वर्षापूर्वी अर्जुन राजाचा पोरगा आहे तरी त्याला कळा नाही भाषा. आपल्याला काय कळणार आहे, पण आपण लय हुरळून गेलेलो आहे. त्याला सांगितलं कर्माचं कर्तृत्व घ्यायचं नाही. याला वाटलं कर्मच करायचं नाही. म्हटलं बरं झालं, मग आता कर्म नाही करायचं, मग मी सुटलो. तर देव म्हटले नाही, म्हणून स्पेशल तिसरा कर्मयोग. कर्म करायलाच पाहिजे. ज्ञानी असला तरी त्याला कर्म करावं लागतं, अज्ञानी असला तरी त्याला कर्म करावं लागतं. कर्माशिवाय गतीच नाही आहे. मग ते कर्म करत असताना निष्काम भावनेने कर, आणि मग ते कर्म केलेलं तुला बाधणार नाही. तर मग त्याच्यामुळे काय होणार, चौथा ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञानाने कर्माशी आपला संबंध संपला जातो.
असं ज्ञान आहे. आता हे सांगितलं, मग आता ते म्हणले त्यांना कसं काय साध्य होतं बरं ते ज्ञान? बरं ज्ञान घ्यायचं का नाही घ्यायचं? घ्यायलाच पाहिजे. हे दुकान कशाला मांडले ज्ञानेश्वरांनी? ज्ञान घेतलं पाहिजे. आणि ज्ञान नाही घेतलं ते म्हणतं त्याचे जी आले म्हणे काय वरी मरण चांग मेलेला बरा. आम्ही सांगतो ते ऐकत नाही, मर असं ज्ञानोबा राय म्हणतात. का मर म्हणतात? मर म्हणजे त्याचा अर्थ जग. पोराला सांगतो, अरे पोरा सावलीत खेळ, सावलीत खेळ. आणि 4 वेळा सांगितलं तरी ते पोर उन्हातच खेळतं. त्या आई म्हणते ए मोडद्या, उन्हात नको मरू, सावलीत मर. अरे तुला जर मारायचंच आहे त्याला, तो उन्हातही मेला काय आणि सावलीत मेला तर काय फरक पडतो? पण याचा अर्थ मर म्हणजे मर आहे का? नाही, मर म्हणजे जग. तसं संत पण आपल्याला कधी कधी टाकून बोलतात. मग आता हा 5वा अध्याय कर्म संन्यास योग किंवा योग गर्भ योग याचं नाव आहे. कर्माचा आपला संबंध नाही. तो कसा जीवनात वाटचाल करतो ज्याला ज्ञानी मनुष्य आहे. म्हणून ज्ञानी माणसाच्या माथ्यावर कर्म लागत नाही. तुकाराम महाराज म्हटले, देवा मी आता सगळी कामं करणार, पण मी माझ्या नावावर बिल घेणार नाही. खावे प्यावे ल्यावे आणि जमा खर्च तुमचे नावे देवाच्या नावावर. जे जमा झालं देवाच्या नावावर, खर्च झालं. आमचे मित्र पतपिढीचे वसुली अधिकारी आहेत, मग ते जातात पतपिढीची वसुली करायला. मग वसुली करायला मला म्हणले, महाराज चला रिकामे. तर गेलो तर मग मला म्हणले चला नाश्ता करू. मग 1 वडापाव खाल्ला. ते म्हणले अजून 1 घ्या, 2 घ्या, कॉफी घ्या. मी म्हणले एवढा खर्च काय? ते म्हणले आपला नाही, हा खर्च कोणाचा आहे? संस्थेचा आहे. म्हणजे संस्थेचा खर्च असल्या आपल्या नावावर बिल लागत नाही. तसं ही सगळी केलेली कर्म कोणाला समर्पण केलीत? देवाच्या नावावर. खावे प्यावे ल्यावे आणि जमा खर्च देवा तुमच्या नावे. तोटाव काय असेल फायदा तुमचा, आपल्याकडं काहीच घ्यायचं नाही. त्याचं नाव कर्म संन्यास योग. तो महात्मा ज्याला तसं ज्ञान झालं तो जगात कसा वावरतो? तरी गेली याची से न करी, भगवान वाचनतात. आपल्या हातचं काही निघून गेलं, गेली याची से न करी, न पवता चाड न धरी. लई प्राप्त झालं तर लई फुगून जात नाही. झालं का नाही आपलं काम? झालं का नाही काम? असं पण नाही. आणि आपलं नाही काम झालं तरी त्याला घेणं नाही. आता आपलं पण तसंच आहे. आपलं एखादं काम नाही झालं तर एखाद्याचं समजा केले 50,000 रुपये खर्च केले आणि काम नाही झालं, समजा बोर मारला आणि पाणी नाही लागलं, त्याच्यामुळं आपण म्हणलं त्याचे 50,000 तुझे वाया गेले. तो म्हणलं काय नाही हो महाराज, जुगार खेळलो समजायचं. म्हणजे तो असं समजतो ना, फक्त तू तसं समज का तुझ्या कोणत्याही कर्माला लागलं. आता तो जरी म्हणला तरी अंतःकरणात त्याच्या असतंच ना, गेले रे गेले, गेले रे गेले, आहे की नाही? तरी गेली याची से न करी, न पवता चाड न धरी. काही प्राप्त झालं तरी त्याला कौतुक आणि मोठेपणा नाही. जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा, मेरू पर्वत, हिमालय पर्वत, ऊन वारा पाऊस असं सोसाट्याचा वारा निघतो, इतकं थंड असतो, पण तो डगमगत नाही, तो आहे तसाच आहे. तसं या मृत्यूलोकामध्ये आपल्याला वाटायला आलेलं कर्म करत असताना ज्ञानी माणूस कधीच डळमळीत नाही होत. चांगलं झालं ठीक, वाईट झालं ठीक, हरी इच्छा. सगळी कशाची इच्छा असती? आपल्याला निमित्त मात्र आहे. जे देवाला करायचं तेच करून घेतो तो. आपण निमित्त मात्र आहोत आणि त्याला खरा संन्यासी म्हणतात. हे जे भगवे कपडे घातलेले आहेत त्यांच्याबद्दल असं द्वेष मत्सर नाही, पण त्यांना सुद्धा जो संन्यास नाही कळला, तो जर आपल्याला ज्ञान मिळालं आणि संतांची भेट झाली ते जर ठसलं तर सगळं करून सुद्धा आपण संन्यासी राहू शकतो. आणि मी माझी आईसी आठवण, मी आणि माझं आईसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जा निरंतर. 24 तास 365 मरेपर्यंत तो संन्याशी आहे. कधी? स्वतःचं माझं आणि मी आणि माझं जो विसरलाय असं अंतःकरणातून झालं तो संन्याशी आहे. मग त्यांनी भगवी कपडे घातली नाही तरी चालेल. भगवी कपडे घातलेली काही साधूच असतात असं काही नाही. तुकाराम महाराजांनी अशी कानफडात मारलेली आहे, भगवे तरी श्वान सहज वेश त्यांचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. श्वान म्हणजे माहिती ना, कुत्रा. काही काही कपडे घातलेली ओरिजिनल कपडेच घेऊन आलीत अशी भगवी. कुत्र्यांचे कलरच काय? भगवी. म्हणजे काय ते का साधू आहेत का भगवे कपडे घातले म्हणजे? भगवे तरी श्वान सहज वेश त्यांचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. अनुभव म्हणजे काय? मी कोण आहे? मी ब्रह्म आहे का? मग मला ध्यानाला बसून पटलंय का मला मी तसा आहे का? त्याचा अनुभव घ्यायचा. हे जग ब्रह्म आहे का? हो, याचा अनुभव घ्यायचा. एक तरी ओवी अनुभवावी. संप्रदाय सांगतो अनुभव आले अंगा ते या जगात येत असते. तसा अनुभव आला, मी आणि माझं सुटलं, जो मने ऐसा झाला.
मी आणि माझं विसरलं. याच्या ज्याच्या मनातच ते फीड झालं, जो मने ऐसा झाला संगी तोच सांडवला. आहे संगातच. आपण या शरीराला सोडून राहू शकत नाही, आपल्या नातेवाईकांना घरादाराला सोडून राहू शकत नाही, पण त्याच्यात राहून त्याच्यात न राहणं. बोट पाण्यातच राहते पण बोटीत पाणी येत नाही. आणि बोटीत पाणी येणार नाही असं नाही, कुठून तरी लीक असणार, येणार, म्हणून तिथे एक ठेवलेलं असते डबा. आलं पाणी तर काढून टाकायचं, आलं पाणी तर काढायचं. पाण्यात बोट शोभून दिसते पण बोटीत पाणी आलं तर बोट रस्सा तळाला जाईल. तसं आपण संसारातच शोभून दिसतो हो, परंतु तो संसार आपल्या डोक्यात नसावा. आपण संसारात असलं तर काय चालेल, पण आपल्या डोक्यात संसार नसावा. बोट पाण्यात पाहिजे. बरं, पाण्यातली बोट ढकलायला सोपी आहे, शेंबड्या पोरांनी ढकलली तरी सर 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 पुढं सरकून जाईल. आणि ती जर जमिनीवर आणली 10-20 माणसं वडायला आली तर घामाघूम होईल का नाही? तशा प्रकारचे आपण संसारातच शोभून दिसणार. मग तो जो मणे ऐसा झाला संग तोची सांडवला. संगी, या संगात राहायचं, न करी रे संग राहे तो निश्चळ. या शरीरात राहून या शरीरात नाही राहायचं. कसं राहू शकतो? समाजात राहायचं पण समाजापासून वेगळं राहायचं. कसं राहू शकतो? न करी रे संग राहे तो निश्चळ. लागू नेदी मळ ममतेचा. ममता अंगाला चिटकली नाही पाहिजे. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवावीन बडबडती. अशी वाचाळ बडबड करणारे भरपूर आहे, पण त्याचा आपण स्वानुभव घ्यायचा. जो मणे ऐसा झाला संगी तोची सांडिला. म्हणून सुखे सुख पावला अखंडित. कधीच खंड होत नाही असं त्याला सुख भेटलेलं आहे. त्याचं कधीच दुःखाची भेट होत नाही. कोणतं सुख भेटलं? हे व्यवहारातलं सुख नाही. व्यवहारातलं सुख सगळं सुख नाही. हां, गोड चांगले अन्न, गोड अन्न चांगले, म्हणून त्या गोड अन्नाने सगळ्यांना सुख नाही होत. डायबिटीसवाल्याला काय होते? दुःख होते. म्हणजे जगामध्ये ज्या नश्वर गोष्टी आहेत त्या सुखी नाही, पण त्यांच्या पाठीमागं जी सत्ता आहे, पारमार्थिक सत्ता, ती सुख आहे. त्याच्यात सुख आहे आणि ते आपण आत्मसात केल्यानंतर मग सुख झालं आपल्याला, आहे ना. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी तुम्हाला सुखी करू शकतो, मी अख्ख्या जगाला सुखी करू शकतो. अवघाची संसार सुखाचा करीन. आपला संसार होईना सुखाचा आणि त्यांचा संसार नाही, लेकरं बाळ नाही, काय नाही, तरी सगळ्या जगाला मी सुखाची लय लुट म्हणजे ईश्वराचा अनुभव आणून देईल, आत्मसाक्षात्कार करून देईल त्यांना, त्यांचा जीव ब्रह्म ऐक्य करून देईल. हे संप्रदायाचा मुख्य हेतू मी सिद्धीस नेईल असं ज्ञानोबराय म्हणतात. अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. मग असा जो झाला तो अखंडित सुख त्याला प्राप्त होतं. त्याच्या सुखाचं त्याची कधी ताटातूट होत नाही. आता ग्रहाधिक आगवे ते काही न लगे त्या जावे. घरदार टाकायची गरज नाही. असा जर झाला, संगात राहून निसंग जो आहे, त्याला माझं आणि मी आणि माझं आठवून विसरलेलं आहे. काही आपलं गेलं तरी दुःख नाही आणि मिळालं तर आनंद नाही त्याला. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, दुष्काळे पर पिढा गेली. हे पैसे आपले आहेत का? नाही, पैसे आपले नाहीत. अभंग म्हणतो आपण, देह हे काळाचे आणि धन, पण असं बोलतो पण वागत नाही. करणी बिन कथनी करे आज्ञानी दिन रात, और कुकड हे भूकत फिरे सुन सुनाई बात. कोणतरी पुढचा माणूस म्हणला, आपले गुरु म्हटले, कोणतरी महाराज म्हणले, म्हणून म्हणतो आपण देह हे काळाचे धन कुबेराचे. त्याला तशी काही जाण नाही. कुकड हे भूकत फिरे सुन सुनाई बात. खालच्या आळीच्या कुत्र्याला विचारलं, तू का रे भुकला? तो म्हणला, मधल्या आळीचं भुकलं म्हणून. मग त्या मधल्या आळीच्या विचारलं, तू का रे भुकला? म्हणला, वरच्या आळीचं कुत्रं भुकलं म्हणून. तशी ही भुकाभुकी नकोय, हे स्वानुभवाचं बोलणं असलं पाहिजे. आणि ही कुत्र्यांची भुकाभुकी नाही बोलत संत. आपलं जे बाग 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 चालले ना अनंत वाचाळ, त्यांना सांगतात थोडे परी निरे, पण महत्वाचं मुरलेलं बोला तुम्ही. अगदी उगचच काहीतरी बोलत नका जाऊ. आता ग्रहाधिक आगवे ते काही न लगे त्या जावे. घरदार सोडायची गरज नाही. जे घेते झाले स्वभावे निसंगो म्हणून या. जे स्वभाव मन बुद्धी जे त्याच्यात चिटकलेली होती, आता त्याच्यात चिटकत नाही. त्यामुळं त्याला आता घरदार टाकायची गरज नाही. त्याच्यात राहून त्याच्यात न राहायचं. कसं राहायचं? येतं राहता. संसारी असावे आणि आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. संसारात राहून कसं नाही राहायचं? संसारात तो एक चिकट्या नारळ आहे. आमचे गुरुजी सांगतात, एक चिकट्या नारळ आहे आणि एक गोट्या नारळ आहे. चिकट्या नारळ आहे ना, तो फोडला ना तर निघतच नाही कवटीपासून.
चाकूने जरी त्याला काढायचं तर म्हणलं तर तो म्हणतो, चाकू घुसवणाराला म्हणतो तुझ्यातच घुसतो थांब मी, पण तो निघणार नाही. तसं चला पारमार्थाला, चला पारमार्थात. तो काय तुम्ही रोज रोज पारमार्थाला झाला, बस आज चौकात गप्पा मारू, म्हणजे तो दुसऱ्याला निघून देत नाही आणि दुसऱ्याला अजून त्रास करतो. पण एक गोट्या नारळ आहे, फोडला का गोटा एकीकडं आणि नारळ एकीकडं. तसंच संसारात राहायचं. किंवा त्या चिकूच्या बी सारखं, चिकूची बी चिकू फोडल्या कोणी अशा हाताने काढली का, फोडल्या फोडल्या ती बी आपोआप निघती. म्हणले महाराज मी तुम्हाला सोडून चालले आता लगेच, तिला कोणी असं हाताने काढलंच नाही. तसं संसारात असून संसारी असावे आणि आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. मग त्याला घरदार टाकायची गरज नाही. देख अग्नी विझोनी जाय, मग जे राखोडी केवळ होय ते कापूसे घेऊसी ये जियापरी. विस्तू विझून गेला, लाकडं जळून कोळसा आला आणि कोळसा विझून गेला आणि राखायचे नुसते ढेपशे ढेपशे राहिले. आता ते ढेपशे कापसामध्ये गुंडाळून ठेवले तरी पेटतील का, नाही पेटणार. तसं जी संसाराची आसक्ती करणारं मन बुद्धी चित्त होतं ते आता देवाच्या चरणात लागलं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडित मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्त तिकडे गेलं, मन तिकडं तू मन हे मीच करी. अहंकार देवाच्या चरणावर लागला, बुद्धी ईश्वराच्या समर्पण झाली. आता त्याच्याकडे काही आसक्तीच राहिली नाही. तो संसारात राहिला तर तो बळही म्हणणार नाही माझं आहे म्हणून. अशा प्रकारची त्याची परिस्थिती. ती कापसात गुंडाळून ठेवली राख तरी आता कापूस पेटणार नाही, कारण विस्तू पूर्ण विझून गेला. तैसे असतेनी उपाधी, तसा त्या उपाधीत राहतो. त्याला घरदार बायका पोरं गाड्या घोड्या जनावर जमिनी सगळं असल. तैसा असतेनी उपाधी नाकळी जे तो कर्मबंधी, तो कर्मबंधनाने आकळला जात नाही. जयाचे बुद्धी संकल्पू नाही, मला असं करायचंय, मला तसं करायचं, मला तसं करायचंच नाही. करायचं आहे आणि करायचं नाही असा कोणताही त्याच्या मनात स्वभाव संकल्प नसतो. मग तो जगतो कसा? 12व्या अध्यायात ज्ञानोबा सांगतात, माळीये जेवते नेई तेवते जळ निवांतच जाई. मोटर चालू केली, शेतकऱ्यांनी पाणी भरायला सुरुवात केली आणि पाणी उसाला चालू होतं आणि अचानक त्याला फोन आला जायचं, त्यांनी लगेच काढलं, दुसऱ्या वाफ्यांना सोडलं. ते पाणी कधी म्हणत नाही काय रे मला उसाला सोडणार होतं ना आता का केळीला सोडलं. ते माळ्याच्या मनाने पाणी चालतं, तसं देवाच्या मनाने भक्त चालतो. माळीये जेवते नाही तेवते जळ निवांतच जाई, तई पाणी आईसे व्हावे गा. त्या पाण्यासारखं तुझं जेवण होऊ दे. पाणी कधीच अपील करत नाही मला इकडं जायचं आणि मला इकडं जायचं नाही. तसा याच्या अंतःकरणात कोणताही संकल्प नाही. तो याच्यातच आहे, घरदारामध्ये आपल्यासारखाच आहे, आपल्यापेक्षा जास्त टीचीने परमार्थ संसार करतो. पण तो संसार म्हणून संसार समजत नाही. त्याचा संसारच परमार्थच संसार रूप झालेला असतो. तैसा असतेनी उपाधी नाकळीच येतो कर्मबंदी, जयाचे बुद्धी संकल्पू नाही. कारण त्याचं संकल्प करणारं मन संपून गेलं आहे ना. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. अंतःकरणाला बोध झाला मी ब्रह्मरूप आहे, जगत ब्रह्मरूप आहे. मग काय करायचं आणि काय नाही करायचं आपल्या हातात काय नाही, आपण फक्त निमित्त आहोत. एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वता, ते सांख्य योग संस्था जाणती केवी. मूर्ख लोकांना कळत नाही ज्ञानेश्वरीत काय सांगितलेलं आहे. हे अध्यायात हे सांगितलं, ते अध्याय त्याच्यात भांडणं करतील. आम्हाला भक्तियोगच सांगितला ज्ञानेश्वरांनी, ज्ञानयोग नाही सांगितला. कोण म्हणतं आम्हाला हठयोगच सांगितला आहे, कोण म्हणतो आम्हाला कर्मयोग सांगितला. अरे बाबांनो तुमची डोकी नका लावू इथे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 700 श्लोक, अध्याय 18 लेख. देव बोलिले एक दुजे नाही, देव एकच बोललेले 700 श्लोक आणि 18 अध्याय 9033 ओळीचा एकच सिद्धांत आहे. बस जीव परमात्मा स्वरूप आहे, एक हरी आत्मा जीव शिव हे सगळे सम आहेत, एक आहेत. कोण कोण? हरी आत्मा जीव शिव हे एक आहेत आणि शेवटी सांगितलं सम आहेत. तू वाया तू दुर्गमी न घाली मन. अशा प्रकारचा सिद्धांत संतांनी मांडलेला आहे. पण कळत नाही. तुम्हाला नाही कळत. अरे राजाचा पोरगा होता अर्जुन, त्याला कळानी कर्म करायला नाही सांगितलं, मग आता मी करणारच नाही, आता मी भिक्षात मागला. अरे बाबा राजाचा पोरगा होता, त्याचं डोकं चालानी, त्याला देवाचं मार्गदर्शन घ्यावं लागलं. आपल्याला सुद्धा कोणाचं तरी मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. ती सांख्य योग संस्था जाणती केवी, त्यांना कळतच नाही. कोण? एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा,
ते सांख्य योग संस्था जाणती केवी. सांख्य म्हणजे ज्ञानयोग, योग म्हणजे कर्मयोग. वेगळा आहे का? नाही. कर्म करूनच नैष्कर्म्य स्थितीत जावं लागतं. लोहाही लोहे को काटताय. कर्म करायचं, पण कर्म करून काय करायचं? त्याचं कर्तृत्व घ्यायचं नाही असं. आणि कर्मच करायचं नाही त्याला आळशी गंगाराम म्हणतात. तो काम करत नाही. काम करायचं पण कर्माचं कर्तृत्व नाही घ्यायचं. आणि जर त्याचं कर्तृत्व नाही घेतलं तर मग भोक्तृत्व पण त्याला नाही, भोगही भोगावा लागत नाही. पण अडाणी लोकांना कळत नाही. ते काय करणार? त्यांना माऊली म्हणतात मूर्ख आहे. सहज ते अज्ञान म्हणोनी म्हणती भिन्न भिन्न. एरवी दीपाप्रती काही अनान प्रकाश आहे. हे एक दिवा, 2 दिवा, 3 दिवा, 4 दिवा, याचा वेगळा प्रकाश, त्याचा वेगळा प्रकाश, त्याचा वेगळा प्रकाश, असा आहे का? नाही. सगळ्या गोष्टी ज्ञानोबरायांना किंवा भगवान श्रीकृष्णाला सांगायचा त्याचा सिद्धांत एकच आहे, परंतु हे कळत नाही. मग सम्यक येणे अनुभवे. सम्यक अनुभव म्हणजे जीवाचं आणि देवाचं ऐक्य होणारं जे ज्ञान आहे त्याला सम्यक ज्ञान म्हणतात. ईश्वराने मी आणि हे जगत सगळं मिळून एक आहे असं ज्या ज्ञानाने कळतं त्याला सम्यक ज्ञान म्हणतात. येणे अनुभवे जी देखले तत्व आगवे. सगळं पूर्ण स्वरूपाचं ज्ञान त्याला झालं. त्याने याच देहाने या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला. ते दोही तिये ऐक्य व्हावे मानती गा. ते दोघं मिळून सगळ्या एका त्या दोन्ही मार्गाला, कर्म मार्गाला आणि ज्ञान मार्गाला चांगल्याच प्रकारे मांडतात, सारखं समजतात. तयासीच जगी पाहाले. त्यालाच खरं जगातलं अंतिम सत्य कळालं. तयासीच जगी पाहाले आपण पे तेनेची देखिले. त्याला सगळं कळालं आणि त्याने त्याचा स्वतःलाच पाहिलं. जया सांख्य योग जाणविले भेदे बिन. सांख्य आणि कर्मयोग हे भेदा व्यतिरिक्त त्यांना जाणवले. भेद थोडासा आहे. कसा भेद आहे? की कर्म करता करता नैष्कर्म्य स्थितीला जातो आणि नैष्कर्म्य स्थितीला गेल्यानंतर ज्ञान होतं आणि तो पुढे जातो. ज्ञानाशिवाय कोणी पुढे जाऊ शकत नाही. पण बालवाडी, प्राथमिक शाळा, हायस्कूल आणि मग कॉलेज. आणि जर म्हणलं मी बालवाडीत जाणारच नाही, हायस्कूलला जाणार नाही, तर डायरेक्ट कॉलेजला जाऊ शकत नाही. म्हणून हा पायरीचा मार्ग आहे. त्याच्यामुळं कशात संत भेद पाहत नाही. इकडनं तो हा कुठं जाणार आहे, तिकडंच जाणार आहे. ते म्हणतात जो युक्ती पंथे पार्था चढे मोक्ष पर्वता. तो महासुखाचे माथा वहिला पावे. जो युक्तीने जातो तो ताबडतोब महासुख कशाला म्हटलेलं आहे? परमात्म सुखाला, ईश्वराची भेट. आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे. हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू. आजी सोनिया. असा पाऊस पडला. कशाचा? अमृताचा, न मरणाराचा पाऊस पडला. आणि तो ओले चिंब भिजून गेला. आणि त्या समुद्रात त्यांनी काय पाहिलं? अमृताच्या सागरात हरी पाहिला रे. हरी पाहिला रे. आजी आज मी परमात्म्याला पाहिलं. अशा महासुखाच्या माथ्यावर तो जाऊन बसतो. कधी? वहिला पावे. ताबडतोब पहिला जाऊन बसतो. जर त्याला भेद कळाला, अभेद कळाला, युक्ती कळाली तिथं जायची, तर तो ताबडतोब जाऊन पोचतो. येरा योग स्थिती जया सांडे. बाकीच्यांना हे काही कळत नाही. तो वायाची हव्यासी पडे. हे तर नाही कळत, मला हे करायचं, मला ते करायचं. करत काहीच नाही, नुसता हव्यास करत राहतो. आणि जे करायला पाहिजे तो करतच नाही. परिप्राप्ती काही न घडे संन्यासाची. मग त्याला जो संन्यास धर्म पाळायचा आहे, इथे राहून सगळं आपण संन्यासी होऊ शकतो आहोत. संतांच्या कृपेने जर ज्ञान ठसलं तर सगळं करून संन्यासी आहे. आणि जर कळालं नाही तर सगळा त्याग करूनही तो प्रापंचिकच आहे. म्हणून परिप्राप्ती न घडे संन्यासाची. मग काय करतात? संत महात्मे महावाक्य सांगतात. वेदाची 4 महावाक्ये, त्याच्यातल्या एका महावाक्याचा उपदेश करतात. तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. ते तत्वमसी तुला ठसण्यासाठी सांगतात का तुला ज्या संवेदना सगळ्या कळतात, ज्याच्यामुळे मान, अपमान, तिखट, गोड, त्या सगळ्या गोष्टी ज्या कळतात, त्या कळणाऱ्या ज्ञानाला, प्रज्ञेला ब्रह्म म्हणतात.
ती प्रज्ञात ब्रह्म एक, हा बाबा त्याचंच नाव आत्मा, अयम आत्मा ब्रह्म, आत्माच ब्रह्म आहे असं ध्यान करता करता एक दिवशी तो आरोळी फोडतो, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे असं त्याला होतं. आणि असा बोध संत देतात, कोणत्याही जन्माला आलेल्या देवाचं नाव बोधाला नाही देत. हो, मग राम असू द्या, कृष्ण असू द्या, वासुदेव असू द्या, भगवान शिव असू द्या, अनेक देवांची नावं आहेत. जन्माला आलेल्या देवांचं नाव नाही, तर ओरिजिनल नाव जे ते ओरिजिनल नाव सांगतात, त्याला महावाक्य म्हणतात. जर आपण आळंदीत गेलो तर विचारसागर नावाचा ग्रंथ पाहायचा, ज्ञानदेवाची मुक्ताबाई सनद ग्रंथ पाहायचा, साखरेबाबांचे ग्रंथ पाहायचे. त्याच्यामध्ये त्या महावाक्याचा उद्घोष केलेला आहे. मग त्या वाक्याने काय होतं, आपला भ्रम निघून जातो. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्याने मन धुतले, चकाचक केलं, मन मलिन झालेले. काय म्हणत होतं मन? मी देव आहे, मी माणूस आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी शेतकरी आहे, मी इंजिनियर आहे. ही मलिनता आहे, ती मलिनता निघून जाते. आणि मग गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले, हरो निया, आत्म्यामध्ये ते मन विरघळून गेलं. आणि मनच एक दिवशी काय झालं, ब्रह्म झालं. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ती काया, अख्खं शरीर गोविंद झालं. गोविंद नावाच्या माणसाचं पण नाही बरं का, ह्या स्टेपनी, या युक्तीने जात होतो सारखा. आता गोविंद म्हणायचं, त्या ईश्वराचं गुप्त नाम नाही म्हणायचं, म्हणून आता काय म्हणायचं मग? गोविंद म्हणायचं, राम म्हणायचं, कृष्ण म्हणायचं. कारण तो मंत्र वैखरी वाणीने बोलता येत नाही, तो सूक्ष्म आहे, तो परेच्याही पलीकडचा मंत्र आहे. परा पश्यंती मध्यमान वैखरी चौथी वाणी आहे, त्याच्या अलीकडची परावाणी आहे. आणि परेच्या अलीकडं जे स्फुरण होतं तिथंच त्याला पकडलेले, मग ते बोलता येत नाही. म्हणून मग ते वैखरी कैसेनी सांगे. आणि मग तो काय होतो, आत्मस्वरूपामध्ये घातल्यानंतर तो आत्मरूप होऊन जातो. ते मनच आत्मरूप होऊन जातं. कसं? 1 किलो मीठ घेतलं आणि ते समुद्रात टाकलं तर ते केवढं होईल? आता मीठ समुद्राच एवढं होईल. कारण त्या मिठाचा जन्म कुठून झालाय? समुद्रातून. आणि आता शेवट कुठं, समाप्ती कुठं झाली त्याची? समुद्रात. त्याप्रमाणे जैसे समुद्री लवण न पडे, लवण म्हणजे मीठ जोपर्यंत समुद्रात पडत नाही, तव वेगळे अल्प आवडे, तोपर्यंत म्हणता येईल. अर्धा किलो, पाव किलो, 2 किलो, कुठपर्यंत? जोपर्यंत समुद्रात पडत नाही तोपर्यंत. आणि एकदा समुद्रात पडलं तर मग होय सिंधूचे एवढे मिळे जेव्हा, मग ते 2 किलो मीठ, 1 किलो मीठ समुद्रात पडल्यावर केवढं होतंय? समुद्रा एवढं. आणि जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत वेगळं. तसं आपण जोपर्यंत ईश्वराच्या समर्पण चरणावर समर्पित होत नाही तोपर्यंत संपत हांडे, तोपर्यंत बेनके, तोपर्यंत देशमुख, तोपर्यंत भोर. आणि ज्या दिवशी तिकडं जाऊ त्या दिवशी मी वासुदेव तत्वता, मी ब्रह्मरूप आहे, अशी भावना होते. तैसे संकल्पोनी काढिले, मन संकल्प विकल्प करतो, असं करील तसं करील तसं, ते मनच संपलं. आता तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनच चैतन्य झाले. मन कोण झालं? ईश्वर स्वरूप झालं, चैतन्य स्वरूप झालं. तेने एक देशी परी व्यापिले लोकत्रय. एक देशी म्हणजे दिसायला 3.5 हाताचा जरी असला तरी तो जगाला व्यापून राहतो. अनु रेणुहनी थोकडा, तुका आकाश एवढा. जेवढा दिसतोय 3.5 हाताचा, पण तो 3.5 हाताचा राहत नाही, तर तो व्यापक होतो. त्याने एक देशी, दिसायला एक देशी, परी व्यापिले लोकत्रय, तिन्ही लोक व्यापून टाकली. अशा एका पिंडात राहणाऱ्या व्यक्तीने, तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, ज्याला ही युक्ती मानली. आजही असे भरपूर लोक आहेत, दिसायला ते तेवढे आहेत पण ते तेवढे नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वच देव सत्यत्वे, तो व्यापक होऊन जातो, अनंत होऊन जातो. तो आता एवढा मोठा झालं, त्याला कसलं कर्म राहिलं? आता करता मी केलं हे नाही, कर्म आणि करावे हे खुंटले त्या स्वभावी. त्याचं मनच नाही राहिलं, मला हे कर्म करायचं, मी याचा करताय, मला हे कर्म करायचंय, हे कर्म हा करता आणि हे मला करायचंय, हे तया खुंटले स्वभावे. आणि करी जरी आघावे तरी तो अकर्ता. तो करत नाही असं नाही, तो करतो, पण त्याच्या मनात हे कर्म मी करता आणि हे करायचंय. आणि म्हणून ते म्हणतात
म्हणून ब्रह्म तेची कर्म, कर्मच काय आहे? ब्रह्म. आयशे बोधा आले जाया सम तया कर्म ते निष्काम धरूर धरा. त्यांनी कर्म केलं तरी त्यांनी कर्म केलं नाही, कारण कर्म सुद्धा काय माहिती का? ब्रह्मरूपच आहे. उदर भरणे लो हे जाणी जे म्हणजे जेवण यज्ञ कर्म आहे. जेवण अन्न हे पूर्ण ब्रह्मन खाणारा माणूस आहे होय त्याला, तो सुद्धा कोण आहे? चैतन्यचे देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणे कैसे अंधळे जन, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, पण मूर्ख नेणे वर्म संत चरण. हा प्रत्यक्ष परमात्मा आहे हा, हो, पण ते त्याला कळत नाही. आता असा मनुष्य कर्म करूनही अकर्ता राहतो, आणि जरी करी आघवे तरी तो अकर्ता. मी काहीच केलं नाही, अशी युक्ती दिली, लढायला पाठवली. मग तो म्हणला मी नाही केलं, मी लढाई केली नाही, मी अर्जुन नाही, मी कोणाला मारलं नाही. मग त्याच्यावर कोर्ट मॅटर होत नाही. हे पार्था तया देई, म्हणजे हे कोर्ट नाही हा तिकडचं देवाच्या इकडचं, हे होणार. हे जे पार्था तया देही, मी ऐसा आठवच नाही. त्याला स्वतःचीच आठवण नाही, तो कुठं झोपलाय, बसलाय, जेवला का नाही, काहीच त्याला जाणीव नाही. हो, पार्थात जे पार्था तया देही, मी ऐसी आठवण नाही. तया कर्तृत्व कैसे काय उरे सांग. अरे त्याला त्याची सूद नाही, त्याला कसलं कर्तृत्व? दारुडा पडलाय, त्याला काही कर्तृत्वाची जाणीव आहे का? पोरांना फी भरायची, ते फीचीच पैसे पिऊन येईल, हे गे रे, त्याला कशाचीच जाणीव नाही. जो एक सामान्य दारूमध्ये एवढा गुंग झालाय, त्याला त्याची लाज वाटत नाही, कर्माची जाणीव नाही, काय नाही, शरीराची चाळण झालेली त्याची जाणून एक फालतू दारूने असं केलं. जो ब्रह्मरस प्याला त्याला काय होत असेल कल्पना करा. तो बी झिंकतो ब्रह्मरस प्यालेला, पण त्याचं झिंगणे वेगळे. हो, जो मोले मदिरा खाय तो ही मदिरा आनंदे नाचे गाई. अरे जेणे ब्रह्मानंद रस सेविला तो केवी राही आवरीला. त्याला आवरत नाही, तोही नाचतो, तोही उड्या मारतो, गाई नाचे उडे. आपुल्या पखवादाच्या आणि टाळाच्या छंदने आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडी. या लागी लोकबाह्यता स्वयंमा यावाही लोकबाह्यता लोक मानिती त्या पिशाच्या हा बोध पंडिता सह न कळे. लोक म्हणणार अरे याला काय भूत लागले की काय, काय भूताडकी आहे का? हा, ही भूताडकीच आहे. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, गेले ते नाही आले परतुनी. पण तू का पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. तो भगवत स्वरूप होतो मनुष्य. आणि असा आकर्ता जे पार्था तया देही, मी ऐसा आठव नाही. तया कर्तृत्व ते काही कैचे उरे सांग. त्याला कसलं कर्तृत्व आणि त्याचं कसलं कर्म, त्याला काही शिल्लक राहत नाही. ऐसे तनू त्यागे विन, शरीर न त्यागता आहे कुठं तो? शरीरातच. ऐसे तनू त्यागे विन, शरीर त्यागे विन, अमृताचे गुण दिसती संपूर्ण योग युक्ता. त्याच्या शरीरामध्ये, तो शरीराने तेवढाच पाहिला होता तेवढा, शरीर न टाकता तो अमृत स्वरूप झाला. दिसती संपूर्ण योग युक्त, तो परमात्मा स्वरूप आहे. त्याच्या बसण्यात उठण्यात त्याच्या पाहण्यात आपल्याला एक वेगळी हे मिळते, लकप मिळते. आपण आपले सुद्धा राहत नाही. तो तर आपला नाहीच राहिला स्वतःचा, पण त्याच्या संगतीत गेलो आपण पण आपली राहत नाही. आपण सुद्धा आपलेपणा विसरून जातो. का? जै भ्रांती से जे सुतला, तो भ्रांतीरूपी अंथरुणावर झोपला होता. तुकाराम महाराज अशी झोपली होती. आपण झोपतो अशी नाही. कोणत्या सेजेवर झोपला होता? भ्रांतीरूपी सेजेवर अंथरुणावर झोपला होता. भ्रांती झालती. काय भ्रांती? मी देव आहे, मी महाराज आहे, ही भ्रांती आहे. आणि त्या भ्रांतीपासून भ्रांती सेजे सुतला, तै स्वप्न सुखे भूतला. मग तो ज्ञानोदयी चेला म्हणून या, तो स्वप्नातून उठला, भ्रांतिरूपी शेजेतून निघाला. भ्रांतिरूपी शेजेवर झोपलो का जग दिसतं, बायका पोरं दिसतात, घरदार दिसतं. आणि जर ज्ञानोदयाने जागा झाला तर घर दारा, आई वडील सगळे ब्रह्मरूप दिसतात. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता सगळं. मग तो ज्ञानोदयीचे येला म्हणून या, ज्ञान झाल्यावर हे जग ब्रह्मरूप दिसतं. आणि अज्ञान असल्यावर हे जग माणसं, जनावरं, कुत्री, झाडं, झुडपं असं दिसलं जातं. तो कर्मे करी सकळ, तो कर्म करतो.
परी कर्मबंधना नाकळे, जैसे न सिंपे जडी जळ पद्मपत्र. पद्मपत्र कमळाचं फूल त्या पाण्यातच असतं, पण पाण्यात असूनही पाण्यापासून ते बाजूला आहे. त्याच्यावर जर पाण्याचा थेंब पडला तर सरसर सरसर पाणी निघून जातं, त्याला धरून राहत नाही. तसा तो कर्मे करी सकळ, तो सगळी कर्म करतो. परी कर्मबंधना नाकळे, कर्मबंधनाने आकळला जात नाही. जैसे न सिंपे जळी जळ पद्मपत्र. हो, कमळाचं पान पाण्यात राहूनही ते ओलं होत नाही, ते पाण्यापासून पाण्यात राहून वेगळं असतं. तर तसा तो या संसारात राहून संसारापासून वेगळा असतो. तुकोबाराय म्हणतात, मग मी वर्तता सेन संसारी, जेवी जळा आत पद्मपत्र. मी संसारात राहील, पण मी कसा राहील? जसं नदीच्या आत, पाण्याच्या आत पद्मपत्र राहतं, तसा मी राहतोय. तरी आत्मयोगे आथिला, जो कर्मफळाशी विटला, जो आत्मस्वरूपाच्या आतमध्ये गेलेला आहे, तो त्या स्वरूपाशी समरस झालेला आहे, तो कर्मफळाशी विटला. काय होणार आहे? कसं होणार आहे? कुठं काय भेटणार आहे? त्या कर्मफळाला काय झाला? तो विटला, आणि अशा विटेवर परमात्मा उभा राहतो. वीट आला पाहिजे प्रपंचाचा. प्रपंचाचा वीट आलाय का हावडा आहे आपल्याला? तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, आणि आपल्याला गोड वाटतो गोड. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. अरे रडकुंडी आलो, अंगावर रोमरंध्र ताड झाले, अंगावर काटा आला, कंठात आता रडायचं शिल्लक राहिलो, असा मला प्रपंच वाटतोय. आणि आपल्याला काय झालंय? तो प्रपंच हवासा वाटतो, हे की नाही? तरी आत्मयोग अथिला, जो कर्मफळाशी विटला तो कसा संसाराबद्दल तो राहतो माहिती आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 8 दिवसाचा भुकेलाय उपाशी. ते नाही, जाऊ द्या, दुसरं सांगतो. जेवला तो, आणि तो जेवायचंय त्याला, आणि त्यालाही भूक लागलेली, आणि चांगली पक्वानं ते ताटातली कुत्र्याने उचलली, आणि जाऊन पुढे गेला, ऑक 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 ओकला कुत्रा. आता त्या ओकलेल्या कुत्र्याने ओकलेल्या त्या याच्याकडं पाहणार आहे का कोणी? नाही. तसा त्या संसाराबद्दल त्याला अनित्यता वाटते. कुत्र ओकून गेले त्याच्याकडे बघत नाही. किंवा दुसरा दृष्टांत देतात, 8 दिवसाचा उपवास, जेवायला बसलाय, आणि आता जेवणार तेवढं सांगले, याच्यात विष घातले, खाईल का तो? तसा हा संसार आहे, तो आपल्याला खाली रस्सा तळा. म्हणून प्रपंच गुंतू नको, पाहे बुडतसे पापा, सावध होई बापा, काळ लागला मापा, आहे की नाही? तरी आत्मयोगे आथिला, जो कर्मफळाशी विटला, तो घर रिघोणीवरीला शांती जगी. आम्हाला शांती पाहिजे, आम्हाला शांती पाहिजे, असा जो माणूस आत्मस्वरूपामध्ये रममान झालेला आहे, ज्याला संसाराचा वीट आलाय, ती शांती जी आहे ना, आत्मशांती, ती त्याच्या घरात घुसून त्याला वरमाला घालती, आणि त्याला वरते. घर रिघोणीवरीला शांती जगी. त्या शांतीने त्याच्या घरात जाऊन त्याच्या गळ्यात माळ घालून त्याला वरलं. त्या परमात्म स्वरूपाशी समरस झालेल्या ज्ञानी साधूला, भक्ताला शांती स्वतःहून त्याच्याकडे जाते, म्हणजे तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. म्हणून तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. आणि मग तो शांती सुखाच्याकडे गेला. आता तो मनुष्य जर इकडं पाहिल ना, तर तिकडची सृष्टी सुखरूप होईल, इकडे पाहिल तर सुखरूप होईल. तो जयाकडे वास पाहे, तेवती सुखाची सृष्टी होईल. तू जो निकडं नजर टाकील, तिकडं सुखरूप सृष्टी करून टाकील. ती त्याच्या नजरेत पावर आहे. असेल का नजरेत पावर? आपल्याला नाही पटत. आपल्याला पटल, गाय उडवतो त्याची नजर कळल आपल्याला, पण ही नाही नजर कळायची. त्या बाईला येऊन नाही द्यायचं बरं का गाय द्यायच्या वेळेला, नाही तर काय करेल ती, तिची नजर लय बेकार. म्हणजे वाईट नजरेची पावर माहिती आपल्याला, पण चांगल्या नजरेची नाही. तो जयाकडे वास पाही, तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे तेथे राही महाबोधू. तो जर म्हणला ना याला शहाणं करायचं, त्याने ठरवलं पाहिजे त्या साधूने, तो शहाणा होणारच. तो म्हणे तेथे राही महाबोधू. महान बोध त्या हृदयात गुंफू शकतो, उदयाला येऊ शकतो. त्यालाही आपल्यासारखं शरीर आहे. तो सर्व शरीराची कर्मे त्या त्या इंद्रियांप्रमाणे करतो. नवद्वारे देही, या शरीराला किती दरवाजे आहेत? 9. नवद्वारे देही, तो असुतेची परी नाही, करीतूच न करी काही,
फलत्यागी, त्यालाही 9 द्वार आहेत, त्याच्या पण पापण्या उघडझाप करतात. पण तो म्हणतो आपण काय उघडझाप करीत नाही. मग उघडझाप कोण करतं? शरीर. तो बी ऐकतो म्हणतो आपण काय ऐकत नाही, ठीक नाही. तो सगळी क्रिया करतो, जेवतो, खातो. 9 द्वार आहेत आपल्याला. हे 2 डोळे, हे नाकाच्या 2 नाकपुड्या 4, कानाचे 2 होल 6, तोंड 7, शिश्न आणि गुद असे 9 द्वाराचे तो सर्व व्यवहार करतो. परंतु त्याला त्याची काही खबर नाही. 9द्वारे देही, तो असुतेची परी नाही, असूनही त्याच्यात नाही. करीतूची न करी काही, फलत्यागी, फळाची अपेक्षा न करणारा, फळाची त्याग करणारा, तो करूनही पण त्यांनी काहीच केलेलं. आता हा असा माणूस आहे, त्याने काहीच केलं नाही. देव करतो का काही? देव बी काही करत नाही. देव जन्माला घालतो? देव नाही जन्माला घालत. मग देव सांभाळतो? नाही. मग देव मारतो काय? भगवान शिव आपल्याला उचलून नेतो. ब्रह्मदेव जन्माला घालतो का देव सांभाळतो? असं काही देव करत नाही. हे स्वाभाविक होत जात असे आगवे. कोण कोणाला जन्माला नाही घालत. तुमच्या डोक्यामध्ये ओवा होतात, ते सासूबाईंनी काही बी पेरलं होतं का त्याच्यात? नाही. बाबा म्हणायचे पूर्वीच्या सासा अशा होत्या, पाठ जाळ्या आणि पोट जाळ्या. काही चुकलं का पाठीत मारायच्या, आणि पोट जाळ्या काही चुकलं का खायला द्यायचं नाही. 8-8 दिवस 15-15 दिवस आंघोळच नाही तिला. तर महिना 2 महिने डोक्याला तेल नाही. आणि मग तिच्या डोक्यात व झाल्या का तिच्या सासूने पेरल्यात का? नाही. तसं वातावरण झालं का ते पाणी सांडपाणी साठलं का मच्छर तिथं तयार होतो, आळ्या तिथं तयार होतात. त्या कोणी पेरलेलं नाही. हे आपोआप स्वाभाविक जग होत असतं आणि जात असतं. तिथं कोणी काही करत नाही. तो सृजी, पाळी आणि संवारी, तो देव जन्माला घालतो, सांभाळतो आणि नाश करतो. ऐसे जे बोलती चराचरी, ते अज्ञान गावधारी पंडुकुमारा. हे अर्जुना, ही जी बग 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 चालली ना ह्या लोकांची, देव जन्माला घालतो, देव सांभाळतो आणि देव मारतो. ऐसे जे बोलती चराचरी, ते अज्ञान गावधारी पंडुकुमारा. अरे देव काहीच करत नाही. हे स्वाभाविक सगळं होत असतं. देव काहीच करत नाही. ते अज्ञान जै समूळ तुटी. आपल्या जीवनातलं जर अज्ञान तुटलं तरी भ्रांतीचे मसैरे फिटे. अज्ञान संपलं का भ्रांती गेली. ही रशी आहे, साप नाही. घाबरायची कारण आहे का? बस अज्ञान गेलं. पहिलं अज्ञान काय होतं? साप आहे. आणि आता कळालं काय झालं? रशी आहे. मग भ्रांतीचे मसैरे म्हणजे सापपणा संपला. मग कर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. मी आज अज्ञान गेलं, मी ब्रह्मरूप आहे संतांच्या कृपेने. मला आता कशाचीही भ्रांती राहिलेली नाही. मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. आता तो करत नाही. कोण करतं? ईश्वर. आणि ईश्वर करू नये, पण ईश्वर स्वतः काही करत नाही. हे होत जात आहे स्वभावे. म्हणून तुका सोचावे पंडुकुमारा, हे तर ईश्वरी एक अकर्ता. आता आपली ही भूमिका झाली. देव काय करत, मग मी करतोय का? अरे मी बी काही करत नाही. एथ ईश्वरू एक अकर्ता, ऐसे मानिले जरी चित्ता. देव काही करत नाही हे आपल्याकडं फिट झालं, तरी तोच मी हे स्वभावता आधीचा आहे. मी सुद्धा तसाच आहे. मी सुद्धा कर्तृत्ववान आहे. जसा देव आहे तसाच मी आहे. कशाने? शरीराने नाही, चैतन्य रूपाने, स्वस्वरूपाने. देवातन माझ्यात काडी मात्र बदल नाही आहे. बदल काडीचाही नाही. ऐसे विवेक उदो चित्ती. हृदयात काय व्हायला पाहिजे? विवेकाचा जन्म व्हायला पाहिजे. ऐसे विवेक उदो चित्ती. विवेकाचा काय झाला पाहिजे? उदय झाला पाहिजे. तयासी भेद कैसा त्रिजगती. तिन्ही जगामध्ये तमोगुणी भेटू द्या, रजोगुणी भेटू द्या, सत्वगुणी भेटू द्या, त्या ज्ञानी माणसाला अशी कितीही माणसं भेटली तरी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. तो त्याच्या बुद्धीवर समबुद्धी घेता समान श्रीहर्याशी त्याची धारणा असती. देख आपुल्या प्रतती जगाचं मुक्त. तो म्हणतो मी मुक्त झालो ना, माझा अनुभव असा आहे, सगळं जग मुक्त आहे. संतांना स्वतःला आनंद झाला. ते म्हणतात अवघेची त्रैलोक्य. आनंदाचे आता सगळं जग आनंद रूप आहे. अशा प्रकारचं एकदा सूर्यप्रकाश जर पूर्वेवर उगवला, सूर्य उगवला सगळीकडं
सुधारला असं होत नाही. तर सगळ्या भागाचा आरोप काढून टाकतो. तसं एका आपल्या उद्योगात ज्ञान झालं आपल्या जगात सुद्धा तशा प्रकारची परिस्थिती दिसेल. असा त्याचा दुरुद्देश होतो. बुद्धिनिश्चय ज्ञान बरोबर आपण ब्रह्मनिष्ठाची पूर्ण तत्परायण कारणशी त्याचा बुद्धीचा इतका विषय आहे की आरोपवाने ईश्वरी आरोपवाने आणि एका बाजूला उजाडला सगळ्या बाजूला प्रकाश होतो. तसा माझ्या बुद्धीचा निश्चय झाला. बुद्धी निश्चय आत्मज्ञान काय झाला पाहिजे? निश्चय झाला पाहिजे. तर आत्मज्ञानाचा आणि बरोबर आपण ब्रह्मनिष्ठाची पूर्ण तत्परायण कारणशी सावध येतात परायण सावधान टेन्शन कुठं हर दिवस आपण चालू होते. काहीही कसं झाला बुद्धी स्वतःकडे ये काही झालं तर काम मी परमात्मा स्वरूप आणि ऐसे ज्ञान आहे दयाच्या दयाची सकाळची एक विशेष काही असं त्यात ज्ञान भले एवढं ज्ञान आपल्या शोधत आलं पाहिजे. ते आपल्याला शोधत आलं. ज्याला हे ज्ञान भेटलं सत्याच्या कृपेने ते ज्ञान त्याला शोधत आलं. पुन्हा याला शोधायला गेला. ऐसे व्यापक ज्ञान तसं ज्ञान संकुचित नाही. ऐसे व्यापक ज्ञान भले ज्ञान भले दयाच्या दयाने काली ते ज्ञान मला इकडे जायचंय. दयाची तर समताची पुढे विशेष समतानी बोलतो. ज्याला ज्ञान झाले तोच समत्पदशी बोलू शकतो. आणि ज्याला ज्ञान झाले तो काय मानला त्यामध्ये विषमता मानला असा असं एक दयाची समताची पुढे विशेष काही एक अपरचे देसी एक अपरेची व्यापार देसी देखनी विश्व देसी एक कोणी काय देसी नवली आपल्या आशय वाटते कारण जो स्वतःला जसं पाहतो तसंच इतरांना पाहतो. तो स्वतःला काय पाहतो? ब्रह्मरूप. इतरांना काय पाहतो? ब्रह्मरूप. आणि काय पाहिलं तर त्याची भक्ती संपन्न नाही. ते होता विष्णुमय हा वैष्णवाचा धर्म पाहण्याची त्याची तशी काय करते की विष्णुमय वैष्णवाचा धर्म देरा भेद ब्रह्म देवचे काय त्याचं काय मला मंगळाच्या आधी अमंगल पाहिजे. म्हणून ज्याने स्वतःला ब्रह्मरूप आहे तशी दृष्टी कर्म टाकत असेल तर ब्रह्मरूप दिसायला लागलं. नारायण अंधकाराची वाणी जैसा सूर्योदय स्वप्नी अमृत नाही आणि ध्रुव हा ज्याप्रमाणे अंधकाराची वाणी सूर्य कधी जायत नाही. सूर्य तर रिकांदा होत असेल ना दीच नाही. त्याप्रमाणे ज्ञानी माणसाची जग त्याला कधीच दिसत नाही. त्याला सगळं जग काय दिसतं? ब्रह्मरूप दिसतं जातं. अमृत नाही ठिकाणी मृत्यू कथा अमृताचे काय केल्यास करून गेला. त्याला माहिती नाही मृत्यू कसा म्हणतात. तो जिथं जातो तिथं काय होतं? मरण पडून त्याला अमृत होतं. त्या भांडाला कोणाचा राग नाही. कोणाचं ते निर्माण हे असो संताप कैसा चंद्रूनच बरे कैसा बुद्धी भेद येणं ती कैसा ज्ञानी हे सूर्य तसा अंधार नाही. चंद्र तसा तापत नाही. चंद्र कसा आहे? सतत नाही. तो चंद्र कसा नाही तो कधी तापत नाही आणि सूर्य कधी अंधार राहत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य भूतांमध्ये भेद बुद्धी कधीच होत नाही. कैसे बुद्धी भेद नेती ज्ञानी ज्ञानी माणसं कोणाही प्राण्याप्रमाणे भेद पाहत नाही. नामदेव महाराजांच्या सपनाच्या ठिकाणी नव्हे त्याचा पत्या काढला ओढ्या रोड्या का काची जगली की नामा लागला श्वानाच्या पाठीपाची रोडी हो ना बघा काशीवर नदीचं पाणी होणार नारळाला पाहतात. ते कोणत्याही माणसामध्ये भेद पाहत नाही. जनावरांमध्ये भेद नाही पाहत. माणसाचा पाठिंबा बिलकुल नाही. हा मशकू हा गजू हा मच्छर हा ती हा शोकजू हा बिजू हा चाला माणूस हा श्वाप बीज ब्राह्मण मशक आणि गजू पहिला हा आतमध्ये उरली नाही. वेगळी पाण्यामध्ये दिसते तरी एकच पाहतो त्याच्यामध्ये आपला आणि अपरका असा त्याच्याकडे नसतो ना. तरी हे देखो गाय हे श्वान एक ग्रुप एक हित गुरुतेच्या काय पडत आणि हे त्याच्याकडे असं नाही. असो त्याचे स्वप्न साधया एका ज्ञानाची जागा गाई कुत्रा शोकर माशी गज हत्ती आणि ब्राह्मण यांच्यामध्ये भेद पाहत सर्व काय त्याला वाटतं? सारखं वाटतं. असं ज्ञान झाल्याची लक्षण आहे. असा तो ज्ञान झाला आपण त्या कर्मात राहत नाही. त्या कर्मापासून अशा पद्धतीने वेगळा राहतोय. एक भेद तरी ते दिखावा हे कशाचा पाहिजे पाहिजे जरी अभाव लागवा त्याच्याकडे अभाव आहे मात्र भेद दिसतो. अभाव संपला भेद संपला. एक भेद तरी की देखावा जरी अभाव लागवा आधीच पाहिजे लागवा आधीच नाही बाबा आता विषम काय आता विषमता त्याच्याकडे राहिली नाही. त्याचा अभाव संपला सर्व होते. अभाव असला विषम भाव होतो. आता हे सोडले झाले विभूगण विषम भूमी स्थानले माझ्या जीवनात विषम लागलेली आता मी ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मस्वरूपामध्ये माझा वास आहे सहवास आहे. अशा प्रकारे तुम्ही होऊन जातो. म्हणून सदा सदासम म्हणून सदा समती आपणच आले ब्रह्म हे संपूर्ण जागे ब्रह्मस्वरूपी मीच नटलेले अनेक प्रकारांनी माझ्यापासून जे जगत गेलं नाही आणि जगापासून मी वेगळा आहे असा भेद होतो. आला निघते भेद असा जीवन माझ्या प्रकार होतो. तो कोणामध्येही भेद होत नाही. आणि अशा प्रकारचा तो संपूर्ण जागे ब्रह्मसमदृष्टीचे समदृष्टीचे वडा मागे पाहिलं. एकाला पाच महिन्याच्या एकाकडे होता मासा होती घोडा होता कुत्रा होता राक्षस सगळे पाच असतो आणि तो त्या त्यांनी सगळे झाला परंतु त्याला राक्षस देत असणार आणि तो त्याला काय काय ठेवला माणसासाठी घोडा ठेवला होता आणि पाच महिन्याचा ठेवला राक्षस असा तो राक्षसचा नाश सोडा ठेवला असं काय नाही कारण काय पाहतो माणसामध्ये सोडत पाहतो खंडवामध्ये सोडा आणि राक्षसामध्ये सुद्धा सोडत पाहतो नोनी सतत असं असणं हे आपलाची अद्वैत ब्रह्म हे संपूर्ण जागे ब्रह्म समदृष्टीचे सतत ब्रह्म त्याला कळतं समदृष्टी जी विषय समूह सांगितला विषय काय नाही सांगितलं त्यांच्याकडे विषय होते तर त्यासाठी नासामध्ये आसक्ती जन होते त्यांना सुद्धा मुलं बाळ होती त्यांना बिघडतात ते प्रापंचिकच होते आणि आपण आपले जे प्रकारला आपले मोठे सांगून द्यायचे बाबाची मान देतो बाबा तुमच्यासाठी होणार आम्ही बी तुमच्यासाठी होतो आम्हाला नातू सुद्धा द्यायला नाही पण आम्ही बिघडलो जी विषय समजून न सांगितला इंद्रिया सिद्धा गणिता इंद्रियांना दंड नाही दिला विषयाचा त्याग नाही केला तरी गोविना भोगिनी विसंगता कामेरी कामना आसक्ती सोडून सगळे विषय उपभोगू शकता फक्त कामनाही आशेची वाश असा तो गुंतू शकतो सगळ्या विषयात आणि विषय काय बोलले काढले तुला काय त्याच्या तू काय शकतो लढाई नाही ते
कारण का विषय झाला इच्छा झाली मृगजगत झाली तर या मृगकडे तरी मृगाची पुढे कैसे न लोटीची काठी बरी ऐसा शुभ अशुभी नवी तरी पाहता जो विकास केला जाऊ पोहोचला तो मृगजगताच्या पुढाने न लोटी गेली बरी म्हणजे मोठ्या हिमालयासाठी लोक आपण मृगजगताच्या पुढे आल्या बाबासाठी का मृगजगत आहेच नाही म्हणजे कुठे त्याला बस शब्द म्हणतात पण ते नाही तर त्याचं नाव काय झाले शब्द त्या काळाने जसे लोक नाही तसं आपल्याला शुभ करून द्या आपल्याला अशुभ करून द्या तरी ते तुम्हाला टच करू शकत नाही त्याचं नाव आपली संप्रदाय आहे त्याला संप्रदाय गुढ ज्ञान आहे हे जर भेटलं तर कोणत्याही प्रकारचं शुभ कारण नाममंत्र परम नाम पावन परम पावन नामी पावन धर्म अधर्म नामानी धर्म पावन होतो आणि अधर्म म्हणजे वाईट असं ते पावन होतं नामी पावन धर्म अधर्म नाम परब्रह्म वेदाती नामचं यज्ञ हा परम पावन आहे तो मानवश्रेष्ठ आंदोलन तिथे काम करत नाही हो कारण नाम परब्रह्म वेदाती नाम परब्रह्म स्वरूप त्याने काहीच करू शकत नाही तो जितोली होता समदृष्टी होता हरी बनी परमेश्वरा तोची ब्रह्म आणि कुटुंब स्वरूप झाला तो कशा एक खालच्या मागे सांगे पुत्राची आम्ही रुद्रीला चंद्रकिरण एक तो चकोर काय वाळवंट सुविधा असेल हो तो चकोर पक्षी चंद्राचं पाणी किंवा पूर्णाच्या चंद्राचं किरण सेवन करतो तो काय वाळवंट रेतीमध्ये पाणी सेवन करेल का नाही असं तो आत्मस्वरूपास खाली पोहलेला आहे तो कोणत्याही विषयाचा नाद लागत नाही आणि आत्मस्वरूपामध्ये रममाण होऊन जातो अशा प्रकारचा हा स्वाध्याय आहे आणि आता त्याच्या एक शास्त्र म्हणून नाम देतो मी काय खास ज्ञानी पुरुष नाही म्हणजे आमच्या शाळेत बसलो आणि त्याला सांगितलं की मी तुला या काहीतरी ज्ञान शिक सांगा म्हणून ज्ञानशी काय करत आपण ती तारीखपासून 12 दिवस जी प्रवचने केली ती आपण अशी ध्यानातून करून ज्ञानशी वाचायची आपण चालू करायचा आहे पुन्हा भगवंत जातात ते भगवान आपल्याला बुद्धी देतील आणि गुरुनी तुमच्या आक्षाची तर गुरुनी पाठ आपण परत पुढे बघून असे दोन-तीन टप्पे करून आपण संपूया आता आपण आज म्हणजे 5 कार्य झालेली सेवा उद्देश सद्गुरू श्री रामदास बाबा बाबा तसे अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी प्रभू रामचंद्र दत्तात्रय भगवान परमात्मा भगवान श्री कृष्ण ब्रह्मदेव तसेच तुम्ही सर्व उपस्थित असणारे प्रभू मी महेशाच्या मूर्तीने गोळा कसे करती नोडी बोले गंगावती चळावती तुम्हाला सज्जनांच्या त्याला समर्पित करून आज आपण आमचे आजपासून आपल्याला सुखी पुन्हा भगवंत जेव्हा आपल्याला सुखी दिला आणि आपल्याला सर्व गुण आहे तेव्हा आपण पाहूया मूळ भाग झाली सेवा सज्जनांच्या त्याला समर्पित करून सेवा इथे पुढे आपण काही करू श्री ज्ञानदेव भगवान की जय मामी गणेश जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती मंगल महाराज सच्चिदानंद श्री भगवान की जय सच्चिदानंद भगवान की जय प्रभु चैतन्य श्री गुरुदेव कृष्ण भगवान की जय गुरु भाई सत्संग की जय गणपति बाप्पा मोरया श्री ज्ञानदेव पंडितनाथ भगवान की जय आकाश की ये पाने दोषाली दोषो निकलाले सारा ये राम जी वेंकटेश नाथ